उर्वशी, हे बघ, जे घडलं ते घडलं, हा? पण या समध्यामध्ये तू कुठं काय नव्हतेस ना? नाही म्हणजे सुपीक मेंदूचा वापर करून काय केलं नाहीस ना तू? नाही म्हणजे काही पतूर तुझ्याबद्दल काय बी चुकीचं गेलेलं नसावं इतकंच पाहिजे मला. घ्या म्हणजे मीच वाईट, हा? काय ग, कुणी पाडला पाऊस आणि माळावरच्या मोरालाच हाऊस. एकदा कानफट्या नाव पडलं ना की झालं. बाकीची संधी योच विचार करतात आणि आता तुम्ही बी. उर्वशी, अगं असं म्हणायचं नव्हतं का मला, पण इतक्या वर्षांनी पहिल्यांदा ताईनं आपल्यावर मनापासून विश्वास ठेवलाय. त्यामुळं मला असं वाटतं आपण ताक बी फुकून प्यायला पाहिजे. वय तुम्ही प्या फुंकून ताक, दुसऱ्याच कोणाला तर लोणी खाऊ दे. वर तुमची बहीण आहेच ठोठो करत यायला, तुझ्याच मिशीला लोणी कसं काय? हा, घरात काय बी घडलं तर आपणच वाईट हे समजांनी गृहीतच धरलं हायसा. बाकीच्यांचं मी समजू शकते, त्यांना डूब धरायला काहीतरी इशेच लागतोय. पण जिथं आपल्याच नवऱ्याचा आपला विश्वास नाही म्हणल्यावर मी काय करायचं? अगं उर्वशी, गेली उर्वशी खड्ड्यात. तिथं आपला नवराच आपल्या बाजूनी नाही, इथं दुसऱ्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? नवरा बाजूनी असेल ना तर त्या बाईकडे वेगळ्याच नजरेने बघत्यात. पर इथं आमचा नवऱ्याचाच आमच्यावर संशय. पर तुम्हाला एक सांगून ठेवते, हा, या वेळेला मी काय बी केलेलं नाही. तुम्ही म्हणलं होतात ना गपरा म्हणून मी काय बी बोलले नाही, तरी बी तुम्ही माझ्यावर आरोप करताय. ए अगं, आरोप करत नाही तुझ्यावर, मी फक्त तुला विचारत होतो. हा, विचारायचं असेल ना तर तुमच्या लाडक्या बहिणीला जाऊन विचारा, मी काहीतरी बोलले का काहीतरी केलंय का. मी सांगून माझा विश्वास नाही बसणार, मला माहित आहे. ए बस बस, लेखांगाव करू नकोस, पटलंय मला तू काय बी केलेलं नाही. हा, हे खरं असावं फक्त. आपण शौर्याला दत्तक घ्यायचा निर्णय रद्द करूया. पुढे जाऊन काही वाद व्हायला नको म्हणून आपण आत्ताच काळजी घ्यायला पाहिजे. सुंदर, तुला माझं ऐकावं लागल. मला नाही ऐकायचंय. तू माझं जर ऐकलं नसशील ना तर मला अक्षरासंग बोलावं लागल. तू जर माझं ऐकणार नसशील ना तर मी सरळ त्या ऑफिसात जाऊन सांगेन आम्हाला शौर्याला दत्तक घ्यायचं नाही. अहो नका ना इतकी काळजी करू. शौर्य आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. अहो किती विचार करताय, किती अस्वस्थ झालात तुम्ही. तुम्हाला असं वाटतं का आपण शौर्याला इथून कुठे जाऊ देऊ? अगं आपण नाही जाऊ देणार, तर बाकीच्या लोकांनी काय खुशपट काढून ठेवली तर. समज आईने त्या मॅडमना सांगितलं की आम्हाला शौर्याला दत्तक घ्यायचंच नाही, मग किती अवघड होऊन बसेल अक्षरा. आधीच त्या मॅडम कशा तयार झाल्यात हे तुला माहिती आहे ना. आणि आता परत आईनं तस नाही, असं काही नाही होणार. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. हे बघा, मी एकदा आईंशी जाऊन बोलले ना, मला खात्री आहे त्या त्यांचा निर्णय नक्की बदलतील. त्यांना समजेल मला काय म्हणायचं.
तुला माहितीये सुंदर आणि वसुंधरा मामीचं लय मोठं भांडण झालंय. मी तर कवा बी त्यांना इतक्या जोरात भांडताना बघितलं नाही. असं तुला दत्तक घेण्यावरनं त्यांच्या दोघात लय मोठं भांडण झालंय बघ. पण मला कळत नाही वसुंधरा मामीला असं का वाटत असेल बरं की तुला जर दत्तक घेतलं तर पुढे अडचणी येतील म्हणून. आणि त्यांनी तसं सुंदरला बोलून बी दाखवलं म्हणून तर सुंदर भडकला आणि मग त्यानं आईशी कायमची कट्टी केली. आता सुंदरनं जर हट्टानं तुला दत्तक घेतलं तर तो त्याच्या आईशी कवा बी बोलणार नाही. त्यांच्या दोघांचं नातं तिथंच संपल. तुला तर तुझे आई बाबा मिळतील पण वसुंधरा मामींपासून त्यांचा मुलगा कायमचा दूर जाईल. पण तू जर त्यांच्या आयुष्यात कवा आला नसता ना तर आज या घरात ह्यो दिवस बघायला मी आला नसता बघ. पण आता हे समज घडलं तर मला लईच वाईट वाटतंय. आणि मग हे समजा आता कसं थांबू याचा विचार करून लय रडायला येते. शौर्य तू मला रडताना बघितलं म्हणून मी हे समजा तुला सांगितलं. नाहीतर मी तुला काय बी सांगितलं नसतं. तू बी घरात कोणाला काही सांगू नको. मी तुझ्याकडे माझं मन मोकळं केलंय. तू जर घरातल्यांना सांगितलं तर त्यांना बी त्रास होईल. कोणाला काही बोलू नको. कोणाला सांगू नको ह्याचा नेम तुला अचूक लागलाय. आता तू अक्षरा आणि सुंदरशी जाऊन नक्की बोलणार. अक्षरा तू आईशी बोलून काय उपयोग होईल असं नाही वाटत बघ मला. कारण तिने एखादी गोष्ट ठरवली ना की ठरवली मग ती सहजासहजी कोणाचं नाही ऐकून घेत. पण मला खात्री आहे मी एकदा त्यांच्याशी बोलले ना की त्यांना समजेल त्या त्यांचा निर्णय बदलतील. अहो आत्ता ना त्यांच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेत त्यामुळे ते अस्वस्थ झालेत आणि मला असं वाटतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय. मी जर या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी गेले आणि त्यांना समाधानकारक उत्तरं दिली ना त्यांनाही समजेल. आणि आत्ताच्या या परिस्थितीत आपण त्यांना थोडं समजून घेऊयात. मला एकदा बोलू दे त्यांच्याशी. त्या त्यांचा निर्णय बदलतील मला खात्री आहे. आणि तुम्हाला माहितीये का या सगळ्यामध्ये आपल्याबरोबर कोण आहे? या सगळ्यामध्ये आपल्याबरोबर आपलं बाळ. हा त्यांच्याशी एकदा बोलला ना की त्यांचं मन नक्की बदलेल. आपल्या बाळावर माझा पूर्ण विश्वास आहे. अहो नका नाही इतकी काळजी करू. सगळं छान होणार आहे. मी आईंशी एकदा जाऊन बोलते. शौर्य काय रे काय झालं? हे शौर्य अरे काय झालं हा? तुला आमच्यासोबत इथं नाही राहायचंय होय? अरे असं का बोलायला लागलायस तू? काय झालंय शौर्य? सुंदर लहानपणापासून असाच आहेस बघ तू.
मनानं एकदम सरळ. कोण चांगलं कोण वाईट तुला काय बी कळत नाही. लहानपणी बी आपल्याला कुणी फसवून जाईल, कुणी दगा देईल हे कधीच लक्षात यायचं नाही तुझ्या. म्हणूनच तवा तुला दटावाया लागायचं, माझं मन कठोर करून समजवायला लागायचं. सुंदर, मी आत्ता बी तेच करते आहे रे. मी मन कठोर करून यो निर्णय घेतलाय ना, फक्त तुझ्या भल्यासाठी, दुसरा काय बी हेतू नाही. आई, तू असं काय करशील ना असं मला वाटलं बी नव्हतं बघ. का केलंस हे तू समज? हा, काय मिळालं तुला हे समज करून? अगं, एक तर अक्षराला ही गोष्ट कळू नये म्हणून मी धडपडत होतो, पण ते बी तुला जमलं नाही आणि आता शौर्याच्या मनात नको ते भरवलंस होय. मी होय तूच. तुझाच विरोध आहे ना ह्या समजायला. हा, अगं तो शौर्य आता खोळ्यासारखा वागायला लागलाय. तो म्हणतोय की त्याला आता ह्या घरात राहायचंच नाही आहे. तूच शिकवलंस ना त्याला हे समज. नाही सुंदर, सुंदर मी असं काय बी केलेलं नाही. अरे शौर्यला या घरात राहायला मी काय विरोध करू? माझा विरोध आहे तो फक्त दत्तक घेण्याला. त्याला सांभाळण्याविषयी माझं काहीच म्हणणं नाहीये. हेच ही समजा घरभर पसरलं आणि त्याची घुसमट व्हायला लागली आहे बघ आई. आणि कशा बाई खोटं बोलतेयस? मान्य कर की तूच हे समज केलंयस म्हणून. आई, का असं वागलीस ग? का असं वागलीस? काय मिळालं तुला हे समज करून? का त्या बिचारा एवढीशा जीवाला त्रास दिलास? का त्याचं मन दुखवलंस तू? तू बी एक आई आहेस ना? हा, मग लहानपणी माझ्या बाबतीत असं काय झालं असतं? म्या असं उपऱ्यासारखं कुणाच्या तरी दावणीला गेलो असतो तर तुझी काय गत झाली असती? सुंदर, अरे काय बोलतोयस तू? हे बघ, मी हा यो निर्णय घेतलाय तो तुझ्या भल्याचा विचार करून. माझ्या भल्यासाठी नाही. तुझ्या मनात काहीतरी खोट होती ना, ती शांत करण्यासाठी तू हे समज केलंयस बघ. आणि आई, यानं आहे ना कोणाचंच भलं होणार नाही, झालं तर वाईटच होईल. अगं, ह्या समद्यामुळं ना समद इसकडून जाणार आहे बघ. समद इसकडून जाणार आहे. समद इसकडून जाणार आहे बघ. सुंदर, अरे आई आहेस ना हो तू. आईनं कवा बी स्वार्थी व्हायचं नसतं, पण तू झालीस. नाही सुंदर. मला आता तुझं काय बी ऐकायचं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तू जर का आम्हाला शौर्याला दत्तक घ्यायला दिलं नाहीस तर म्या बी या घरात थांबणार नाही. सुंदर, वा कामिनी, एक डंख मारलास पण विष सगळ्या अंगात पसरले बघ. आता सगळेच तडफडणार. सुंदर, शौर्य, हे बघ बाळा,
आजी आत्ता जे काही बोलली की नाही बाबांना, त्यांच्यावर ओरडली, ते तू मनाला लावून घेऊ नकोस बाळा. हं? अरे तू जर अभ्यास नाही केलास तर मी पण तुझ्यावर ओरडते की नाही, चिडते की नाही, रागवते ना तुला. मग तसं बाबांची आई आहे की नाही आजी, मग तसंच ती पण रागवली बाबांवर. पण मी नंतर तुझे लाड करते, प्रेम करते की नाही, तसाच असतो आईचा राग, फार काळ नाही टिकत. तू आता विचार नको करू या सगळ्याचा. काय गुड बॉयस की नाही तू. शौर्य, आई बाबा आहेत की नाही आजीला सांगायला, मग तू काय विचार करतोयस एवढा. हे बघ, तू या गोष्टींचं टेन्शन नाही घ्यायचं, कळलं. आता हास बरं थोडा, हास. ए शौर्य, मला सांग, तुला आजी काय बोलली आहे का? शौर्य, मला खरं खरं सांग, आजीने सांगितलं ना तुला समज. अहो काय करताय तुम्ही, का उगाच चिडताय त्याच्यावर. आणि असं कोण बोलतं लहान मुलाशी. शौर्य मला सांग, तुला तुला कोणी सांगितलंय, कोणी बोललं का तुला काही. शौर्य, तुला कामिनीने काही सांगितलं का. कामिनीने तुला तुला स्वतःहून सांगितलं. मग शौर्य, तुला कसं कळलं. तू आजीला रडताना पाहिलंस, ती काही बोलली का, काही बोलत होती, काही ऐकलंस तू. तू आम्हाला दोघांना बोलताना ऐकलंस म्हणून तू कामिनीला विचारलंस. हा, आणि तिने तुला सगळं सांगितलं, हो ना. ही कामिनी आहे ना, कवा सुधारणार नाही. हिला घरात घेतलं ना, हीच आपली लई मोठी चूक झाली आहे बघ. आले आल्या तिने रंग दाखवायला सुरुवात केली. नाही, आता मी तिला सोडणारच नाही. हो थांबा थांबा, जरा शांत व्हा. या सगळ्यात कामिनीची काय चूक आहे, तिच्यावर कशाला चिडचिड करताय. ती काल आल्यानंतर तिला जे काही वातावरण दिसलं त्यावरून तिने अंदाज बांधला असेल ना, आणि मग ह्यांनी विचारल्यावर तिचा नाईलाज झाला असेल म्हणून तिने सांगितलं असेल. अगं पण अक्षरा, हे समजून नको व्हायला हवं होतं बघ. शौर्य, काय बी झालं ना तरी तू कुठं बी नाही जायचंच बघ. मी तुला कुठं बी नाही जाऊ देणार. हा, तू आमच्या संग इथंच राहायचंस. आई, हे सगळं काय सुरू आहे या घरात. ताई आणि जिजूंच्या आयुष्यात सगळं ठीक व्हावं एवढीच इच्छा होती ग. त्यांनी आतापर्यंत खूप संकट बघितली आहेत आई. शौर्य आल्यानंतर ते दोघे खूप सुखात होते, आनंदात होते. मग तुला जर हे सुख काढूनच घ्यायचं होतं तर त्याची आस तरी का दाखवलीस तू. आई आई प्लीज, या घरातील सगळे वाद मिटू दे. जीजू आणि आईंमधले सगळे वाद मिटू दे आई. या घरातली सगळी संकट दूर कर. भास आता या घरात पुन्हा एकदा सुख समाधान येऊ दे आई. एवढीच इच्छा आहे आता. हा,
बोला. अक्षरा आणि सुंदर सूर्यवंशी इथेच राहतात ना? हो हो, इथेच राहतात. या ना, आत या ना सर. बसा. तुम्हाला पाणी वगैरे काही हवंय? नाही नाही, नको. आम्ही बाल संरक्षण कार्यालयातून आलो आहोत. दत्तक प्रोसिजरसाठी व्हिजिट द्यायची असते ना, म्हणून आलो आहोत आम्ही. सॉरी मॅडम, पण आपली ओळख? हा, मी शर्वरी, अक्षराची लहान बहीण. पण तुम्ही असे अचानक कसं काय आलात? म्हणजे तुम्ही काही कल्पना नाही दिली येण्याआधी? हो, आम्ही कुणालाही अशी कल्पना न देताच जातो. काय ना मॅडम, असं डायरेक्ट व्हिजिट केल्याने खरं काय असतं ना ते समोर येतं. म्हणून आम्ही अशी डायरेक्टच व्हिजिट देतो. हा, हरकत नाही. पण काय होतं ना, तुम्ही असे अचानक आलात आणि ती व्यक्ती घरीच नसेल तर तुमची उगाचच फेरी होऊ शकते ना, एवढंच. हो, पण मगाशीच तुम्ही म्हटलात ना ते घरात आहेत म्हणून. हो हो, आहेत ना. मी बोलवून आणते त्यांना. हो. हे बघ बाळा, तुझा आमच्यावर प्रेम आहे ना, विश्वास आहे ना आमच्यावर. मग आता इथून पुढचं सगळं आई बाबांवर सोडून दे. आता कसलाही विचार करायचा नाही, कळलं? गुड बॉय आहेस ना तू? तुला का असं वाटतंय पण तू इथे थांबलेला आजीला आवडणार नाही? हा, असं काही नाहीये बाळा, आजीच्या मनात असं काहीच नाहीये. बरं शौर्य, ऐक. ताई, जिजू. शौर्य, अरे माझा ना फोन मिळत नाहीये. तू प्लीज एकदा बघतोस का बेडरूम मध्ये मी विसरलीये का तिकडे? माझ्यासाठी बघ ना प्लीज. हा, थँक्यू. काय झालंय? ताई, शौर्यला दत्तक घेण्याच्या प्रोसिजरसाठी काही लोक आलेत घरी, हॉलमध्ये बसलेत.